अन्न आणि औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकाराच्या आरोपांनंतर आता मोठी घडामोड समोर आली आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे। या भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केले होते। याच प्रकरणात नंदुरबारच्या कौटिल्य फाउंडेशनचे प्रवीण पाटील यांच्यावरही आरोप झाले असून त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी। पाहूयात। अन्न व औषध प्रशासन निरीक्षक पदाचा पेपर 22 मार्च रोजी घेण्यात आला होता। या पेपरमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। याबाबत मुंबई पोलीस नंदुरबार येथे दाखल झाली होती। जवळपास 3 दिवस त्यांनी याच परिसरात झाडाझडती घेतली, मात्र या ठिकाणी काही आढळून आले नाही। त्याचबरोबर कौटिल्य फाउंडेशन मध्ये देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर झाडाझडती घेतली, परंतु त्या ठिकाणी देखील काही आढळून आले नाही। परंतु कौटिल्य अकादमीचे संचालक प्रवीण पाटील यांचा यात मुख्य समावेश असल्याचा आरोप करण्यात आला होता, परंतु ते अद्यापही जवळपास महिन्याभरानंतरही पोलिसांच्या सामोरे गेले नाही आहेत। तर यातील एक संशयित म्हणून गौरव पाटील यांना अटक करण्यात आली आहे, तर अद्यापही 2 संशयित हे फरार असल्याचे दिसून आले आहे। एकंदरीतच आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर मुंबई पोलीस व पोलीस प्रशासन हे अलर्ट झाले आहेत। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे। तर एकंदरीतच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले होते, परंतु दुसरीकडे ही परीक्षा पारदर्शक होईल असे सांगण्यात येत आहे। देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।